क्षण श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज दसरा आहे बघा. माझ्या सर्वच स्वामी भक्तांना सर्वप्रथम आज असणाऱ्या या दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांनाच हॅपी दसरा. आज दसऱ्याचा योग आहे ज्याला आपण विजयादशमी असं म्हणतो. 3.5 मुहूर्तांपैकी सर्वश्रेष्ठ असणारा आजचा हा मुहूर्त आहे बघा. आजच्या दिवशी असंख्य लोक जे आहेत ते सोनं खरेदी करतात. सोनं खरेदी करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर सायंकाळी आपट्याची पानं देऊन म्हणजे आपट्याची जी पानं आहे ती एकमेकांना देऊन सोनं लुटण्याचा जो छोटासा कार्यक्रम आहे हा देखील आपण साजरा करत असतो बघा. आता सोन्याचे जे भाव आहे ते इतके जास्त झालेले आहेत की प्रत्येकाला सोनं घेणं परवडेल असं नाही. प्रत्येकाच्या कंडिशन अनुसार प्रत्येक जण सोनं घेऊ शकतं असं नाही. मात्र सोन्यापेक्षा मौल्यवान किंवा सोन्यापेक्षा अत्यंत मोठी आणि सर्वात जास्त प्रभावी अशा काही गोष्टी तुम्हाला आज तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत बघा. काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील एक जरी गोष्ट आज तुम्ही तुमच्या घरामध्ये आणली, जर याची स्थापना जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर नक्कीच तुमच्या जीवनातील दारिद्र्य संपेल, तुमच्या जीवनामध्ये असलेली गरिबी संपेल, नकारात्मकता निघून जाईल, कुठल्याही प्रकारची बाधा असेल ती बाधा नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल, घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल. अखंडित लक्ष्मीचा जो वास आहे तो तुमच्या घरामध्ये कायम राहील बघा. सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते दसरा आपण का साजरा करतो. तर प्रभू श्री रामांनी याच दिवशी रावणाचा वध केला होता. त्यामुळे वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण हा दिवस जो आहे तो साजरा करत असतो. आजच्या दिवशी आपण प्रत्येकजण आपल्या घरामध्ये काही ना काही नवीन शुभकार्यांच्या गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात करत असतो. आपल्या घरामध्ये शस्त्र असतील, धनधान्य जे काही असेल, आपल्या घरामध्ये जेही सोनं असेल त्याची आपण पूजा करत असतो. जर तुमची काही वाहनं असतील त्यांची आपण पूजा करत असतो. तुमचा कुठला व्यवसाय असेल तर त्याची आपण पूजा करत असतो. आजच्या दिवशी आपण सगळ्या शुभ आणि चांगल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या चांगल्या गोष्टी करत असतो बघा. प्रत्येक महिलेने खरं तर सकाळी या गोष्टी करायच्या आहेत. सकाळ किंवा सायंकाळी जो लक्ष्मी येण्याचा वेळ आहे त्या वेळात या काही गोष्टी करायच्या आहेत. मी तुम्हाला सांगते की आजच्या दिवशी आपल्याला काय गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे, प्रत्येक महिलेने उंबरठ्याला हळदीचं लेपन हे न विसरता करायचं आहे. जरी सकाळी केलं नसेल तर सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान नक्कीच करा. त्याचबरोबर आज तुम्ही तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राला तुम्ही आज कुंकुमार्चन करू शकतात. प्रत्येकालाच आपल्या घराच्या मेन दरवाजाला फुलांचं तोरण जे आहे ते लावायचं आहे. शक्यतो आंब्याची पानं आणि झेंडूची फुलं यांचं तोरण तुम्हाला लावायचं आहे. तुम्हाला तुमच्या घराच्या समोर एक सुंदर रांगोळी काढायची आहे. त्याचबरोबर घराच्या समोर तुम्हाला थोडंसं गंगाजल किंवा थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे. घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. आणि सायंकाळी आता प्रत्येकाला माहिती असेलच की पूजा विधी वगैरे, तर त्या पद्धतीने जसं तुम्ही करता त्या पद्धतीने तुम्हाला सायंकाळी दसऱ्याचं जे पूजन आहे ते तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक तुमच्या घरामध्ये असलेलं जे वाहन आहे ते स्वच्छ साफ करून म्हणजे धुवून तुम्हाला हळद कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. जिथे तुम्ही लक्ष्मी ठेवता, जिथे तुम्ही धनधान्य ठेवता त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या दिवशी आपल्याला करायच्या आहेत. मात्र याऐवजी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आता मी काही गोष्टी सांगते त्यातली एक गोष्ट तरी तुम्हाला तुमच्या घरामध्ये आज खरेदी करून आणायची आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शमीचं झाड बघा. जर आजच्या दिवशी तुम्ही शमीच्या झाडाची पूजा केली किंवा तिथे जाऊन जर तुम्ही एखादा तुपाचा दिवा लावला, हळद कुंकू अर्पण करून एखादी उत्पत्ती वाढली तर तुमच्या जीवनामध्ये असलेली जी दरिद्री आहे ती संपून जाते. तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपून जाते. तुमच्या घरामध्ये 18-20 जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं. त्यासाठी तुम्हाला आज शमीच्या झाडाची पूजा करायची आहे बघा. गावात आजूबाजूला कुठेही तुम्हाला सहज मिळेल. प्रत्येक गावोगावी शमीचं झाड हे असतं. त्याचबरोबर पूजा केल्यानंतर किंवा तिथे जाऊन दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्याच झाडाच्या 2 ते 3 तुम्हाला पाण्याच्या ज्या काड्या असतात त्या काड्या तुम्हाला तोडून घरी आणायच्या आहेत. आणि या तोडून आणलेल्या काड्या ज्या आहेत त्या तुम्हाला एका लाल कलरच्या कापडामध्ये तुम्हाला गुंडाळून तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि उद्याच्या दिवशी म्हणजे आज दसरा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही जी पोटली आहे, ज्या काड्या तुम्ही लाल कापडामध्ये ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत. जर व्यवसायासाठी करत असाल तर व्यवसायामध्ये
व्यवसायाचा जो गल्ला आहे तिथे तुम्हाला ठेवायचा आहे. हे ठेवल्याने तुमचं गिराईक वाढेल, कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला भेटत जातील, तुमची कामं यशस्वीरित्या होत जातील. तुमच्या घरामध्ये जिथे धनहानी होत होती तिथे धनहानी कमी होईल, धनामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल. ही पहिली गोष्ट. शक्यतो प्रयत्न करा शमीचं झाड मिळवण्याचा आणि त्याच्या काड्या आणण्याचा. आता शमीचं झाड नसेल की ताई नाहीच, खूप शोधलं पण नाही भेटत आहे, त्यांनी बाकीच्या गोष्टी काही सांगते त्यातली एक तरी गोष्ट नक्कीच आणा. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपट्याचं पान. बघा आजच्या दिवशी आपट्याचं पानाला सोन्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे. आपण संध्याकाळच्या वेळी आपट्याची पानं एकमेकांना देऊन आजच्या दिवशी सोनं लुटण्याचा कार्यक्रम जो आहे तो साजरा करत असतो. त्यामुळे तुम्हाला आपट्याची पानं आणायची. ठीक आहे, बाजारात कुठेही भेटतील किंवा प्रत्येक गावोगावी आपट्याचं झाड म्हणजे ज्याला शिदाचं झाड असं आपण असं म्हणतो, तर तुम्हाला त्याची पानं तोडून आणायची आहेत. अगदी एक पान भेटलं तरी चालेल. हे पान आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती, टाक, फोटो जे काही असेल त्यासमोर हे आपट्याचं पान तुम्हाला ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला थोडंसं हळद कुंकू अर्पण करायचं आहे. या आपट्याच्या पानाला तुम्हाला अगरबत्ती ओवाळायची आहे आणि हे आपट्याचं पान तुम्हाला आज रात्रीच तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवलेले आहेत त्या पैशांमध्ये एक 100 रुपयाची 50 रुपयाची नोट घ्या, त्याची घडी घाला आणि म्हणजे आता ही नोट आहे, ही समजा नोट आहे, तर अशी घडी घाला आणि त्याच्यामध्ये हे पान तुम्हाला ठेवायचं आहे. आयुष्यात पैसा कधी कमी पडणार नाही. पैशांचे सर्व मार्ग खुले होत जातील. श्रीमंतीचे जे मार्ग आहेत, जे योग आहेत, ते तुमच्या जीवनामध्ये येत्या काही तासांमध्येच येत जातील. आपट्याचं पान हे खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण याचं जर पूजन केलं तर आपल्या जीवनामध्ये श्रीमंतीचे योग जुळून येतात. आपल्या जीवनामध्ये नसलेलंही जे पैशांचं सुख आहे तेही आपल्याला मिळत जातं. त्यानंतरची तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मोरपीस. बघा मोरपीस हे माता लक्ष्मीचं वाहन आहे. जर तुम्हाला कुठेही आज बाजारात मोरपीस भेटलं, आता पूजेचं साहित्य भेटतं तिथे शक्यतो भेटेलच, तर तिथून एक मोरपीस जे आहे ते घरी आणा. या मोरपीसाची व्यवस्थित पूजा अर्चा करा, हळद कुंकू अर्पण करा, ते माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवून द्या आणि हे मोरपीस जे आहे ते तुम्ही तुमच्या मुलांच्या ज्या शैक्षणिक गोष्टीत जी एखादी महत्त्वाचा ग्रंथ असेल त्यामध्ये तुम्ही ठेवू शकतात. मेन दरवाजाला लावून ठेवू शकता, तुमच्या रूममध्ये लावून ठेवू शकता. जिथेही तुम्हाला शक्य असेल किंवा जिथेही तुम्हाला गरज वाटत असेल त्या ठिकाणी तुम्हाला हे मोरपीस जे आहे ते ठेवून द्यायचं आहे. त्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे कवडी. माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी गोष्ट म्हणजे कवडी. आजच्या दिवशी तुम्हाला एक कवडी घेऊन यायची आहे. पिवळी किंवा सफेद रंगाची कुठलीही कवडी तुम्ही घरी आणू शकता. ही कवडी जी आहे ती घरी आणल्यानंतर तुम्हाला त्या कवडीची पूजा करायची आहे. आता पूजा अभिषेक कसं करायचा ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघा. तुम्हाला दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालायचा आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि ही कवडी माता लक्ष्मीच्या बाजूला तुम्हाला आयुष्यभर जन्मभर तिथेच ठेवून द्यायची आहे. कवडीची स्थापना घरात असल्याने तुमच्या घरामध्ये कधी पैसा कमी होत नाही, धनहानी कधी तुमच्या घरात होत नाही, पैशांचे कुठलेच अडथळे जे ते अडथळे तुमच्या जीवनात राहत नाही. त्यामुळे कवडी घरात असावीच. तर तुम्ही आजच्या दिवशी कवडी आणली तर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करेल. त्यानंतरची पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये झाडू आणायची आहे. ताई माझ्याकडे 4 झाडू आहेत, आता मी का आणू? बघा आजच्या दिवशी झाडूचा मान हा खूप मोठा आहे. झाडूला आपण हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व देतो. झाडू म्हणजे लक्ष्मीचं एक रूप समजतो. आपण लक्ष्मी पूजनालाही तिची पूजा करतो, दसऱ्यालाही तिची पूजा करत असतो, पाडव्यालाही तिची पूजा करत असतो. त्यामुळे आजच्या दिवशी सायंकाळी 6 ते 7च्या दरम्यान तुम्हाला एक झाडू खरेदी करायची आहे. याच दरम्यान झाडू खरेदी करायची आहे आणि तुम्हाला घरी आणून झाडूची योग्य ती पूजा करायची आहे, पूजा अर्चा करायची आहे आणि तुमच्या घरामध्ये ही जी झाडू आहे ती झाडू तुम्हाला अखंडित ठेवून द्यायची आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही झाडू खरेदी केलीत तर तुमच्या जीवनामध्ये तुमचं म्हणजे जिथे जिथे तुमची पैशांची कामं अडलेली होती ती सगळी कामं व्हायला सुरुवात होईल. कारण साक्षात माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार आहे आणि साक्षात माता लक्ष्मीचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या पाठीशी असणार आहे. प्रत्येकाने झाडू नक्कीच खरेदी करा. त्यानंतरची शेवटची गोष्ट जी आहे ती म्हणजे चंदन. बघा एक चंदनाची उटी मिळते. खरं तर आपल्या घरामध्ये चंदनाची एकतरी काडी असावी. ज्या घरामध्ये चंदन असतं त्या घरामध्ये असं म्हटलं जातं की त्या घरामध्ये नेहमी सुख असतं, त्या घरामध्ये नेहमी समाधान असतं, त्या घरामध्ये नेहमी आनंद असतो. त्यामुळे तुम्हाला चंदन हे नेहमीच घरामध्ये ठेवायचं असतं. चंदनाचा सुगंध जो असतो हा सुगंध खूप छान असतो आणि जेव्हा चंदन घरामध्ये ठेवतात तेव्हा घरातील प्रत्येक सदस्यामध्ये तो सुगंध दरवळत असतो. घरातील कलह संपून जातात, घरामध्ये कुठल्या प्रकारचे वादविवाद घडत नाही. त्यामुळे चंदन हे असावंच. आता चंदनाची काडी जरी नसेल तर चंदनाची कुटी
भेटते एवढीच असते, ती आपण उघडतो आणि कपाळाला लावतो, देवांना लावतो. तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल. तर ही चंदनाची उटी किंवा चंदनाची काडी तुम्हाला आजच्या दिवशी खरेदी करायची आहे. आता जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातील एक गोष्ट जरी तुम्ही आणली, सगळ्या मिळाल्या तर सगळ्या आणा, किंवा एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्या घरी आणलीत तर नक्कीच लक्ष्मी कृपा होईल. आणि सोन्यापेक्षाही जास्त, म्हणजे जसं सोनं खरेदी करून आपल्याला जे काही मिळणार आहे किंवा जे काही पुण्य आपल्याला लाभणार आहे तर त्याच्यापेक्षाही जास्त पटीने फळ तुम्हाला लाभेल. अखंड लक्ष्मी कृपा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या घरामध्ये राहील. तर ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यातील एक तरी गोष्ट आणण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.